येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे. यस. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या शक्तीने, आमच्या अनुभवाने आणि आमच्या कुवतीने विचार करतो, म्हणून कधी कधी आम्हाला थोडंसं डिस्टर्ब व्हावं लागतं. परंतु देव त्याची इच्छा अशा स्वरूपाने पूर्ण करतो. तो फक्त म्हणतो तू पाऊल टाक, मी कार्य करण्यास समर्थ आहे. आमेन, हालेलुया. तर जाऊया आपण. आज आपण एका नवीन विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत. आपण मागील जवळजवळ 2-2.5 महिने आपण मंडळांमध्ये जे 7 विजय आहेत त्या 7 विजयांवरती मनन केलं. पण आज मी अशा विषयाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. बायबलचं एक ते असं पान आपण उघडणार आहोत की जे बायबलचं केंद्रबिंदू आहे, बायबलचा मध्य आहे. कुणी सांगू शकतं का बायबलचं मध्य कुठे आहे? बायबल स्कॉलर्स आहेत आपल्याकडं, थिओलॉजीचं नॉलेज असणारे लोक आहेत, ते सांगू शकतील का की बायबलचं सेंटर कुठे आहे, बायबलचं मध्य कुठे आहे? हा, बायबलचं मध्य, तुमच्या घराचं मध्य, या हॉलचं मध्य, एक्झॅक्ट मोजून मापून जो मध्य काढतात ना, तसं पवित्र शास्त्राचं मध्य कुठे आहे? तर तो मध्य स्तोत्र 118 मध्ये आहे. माहिती नसेल तर लिहून घ्या, डोक्यात ठेवा, स्मरणात ठेवा. पवित्र शास्त्राचा मध्य स्तोत्र 118 मध्ये आहे. आणि त्या स्तोत्र 118 मधून आम्हाला परमेश्वर काही गोष्टी शिकवतो. स्तोत्र 118 आणि वचन 8 आणि 9 या 2 वचनांचं वाचन करून आज आपल्या वचनाकडे आपण पुढे जाऊया. स्तोत्र 118 वचन 8 आणि 9. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. परमेश्वराला शरण जावे हे बरे. जाणे नाही, जावे. परमेश्वराला शरण जावे हे बरे. पुढं. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा, अधिपतीवरती, VIP वरती, मंत्रीवरती, आमदार, खासदार, जे कोणी प्रतिष्ठित लोक असतील, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वराला शरण जाणे हे मला बरे आहे. आमेन. आजपासून आपण एका अशा विषयाकडे बघणार आहोत. तो विषय आहे परमेश्वराला शरण जाणे. काय आहे विषय? परमेश्वराला. आणि या परमेश्वराला शरण गेल्यावरती कोणीही व्यक्ती असो, कोणताही व्यक्ती असो, कसलाही व्यक्ती असो, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, चांगल्या मोठ्या घरात राहणारा असो, मध्यमवर्गीय असो, साधारण घरात राहणारा असो, जो येशूला शरण येतो, येशू त्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्ट करतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच वेळा चुका करतो. आम्ही आमच्या ज्ञानाला शरण जातो, म्हणून आम्ही आमच्या बुद्धीला अधिक महत्व देतो. कधी कधी आम्ही आमच्या शक्तीला महत्व देतो. कधी कधी आमच्या अनुभवाला शरण जातो. कधी कधी आमच्या ओळखीच्या लोकांना शरण जातो. कधी कधी अधिपतीच्या लेवलवर असणाऱ्या व्यक्तीला शरण जातो, प्रतिष्ठित व्यक्तीला शरण जातो. आणि या सर्व गोष्टींमुळं कधी कधी असं होतं की आमची फसगत होते. आम्ही त्या गोष्टींना महत्व देत नाही जे देव आमच्याकडून अपेक्षा करतो. मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात किंवा कधी अशा काळामध्ये ज्या ज्या वेळेला मला काही क्षेत्रामध्ये अपयश आलं, त्याचं उत्तर मला हेच मिळालं की कधी कधी आम्ही मानवी स्वभावामध्ये येतो आणि मनुष्याला शरण जातो. आम्ही मनुष्याला कधी कधी महत्व देतो. आम्ही कधी कधी आमच्या अनुभवाला महत्व देतो. आणि या गोष्टीमुळे काय होतं की कुठंतरी शेवटी आम्हाला फिरून आमची गाडी आम्हाला देवाच्याच पायाजवळ न्यावी लागते. आम्हाला वचन माहिती असतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. पण कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या ज्ञानाने, आमच्या शक्तीने, आमच्या क्षमतेने, आमच्या ओळखीने आम्ही आमच्या गोष्टींवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु स्तोत्र 118 हा बायबलचा मध्य आहे. आणि या मध्यामध्ये परमेश्वर 8 आणि 9 वचनामध्ये आम्हाला स्तोत्रकर्त्याद्वारे सांगत आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. आम्ही मनुष्यावरती भरोसा ठेवतो, मनुष्याकडून अपेक्षा करतो, मग ते नातेसंबंध का असाना,
तुमचे कुठलेही नातेसंबंध असू द्या, त्या नातेसंबंधावर भरोसा ठेवण्यापेक्षा प्रथम तुम्ही देवाला शरण जा. तो देव तुमचे सर्व मार्ग पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी दिशेने मोकळे करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जस्ट फक्त आपण सुरुवात पाहणार आहोत. जस्ट फक्त आजचा वचनाचा आजच्या संदेशाचा परिचय आपण घेणार आहोत, प्रस्तावना घेणार आहोत. परंतु परमेश्वराला शरण जाणं म्हणजे एक्झॅक्ट आम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी ज्ञानाचा बादशाह किंवा ज्ञानाचा राजा शलोमोन आपल्या नीतिसूत्रामध्ये आम्हाला शिकवतो की परमेश्वराला शरण जाणं म्हणजे एक्झॅक्ट काय करणं. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि वचन 5 आणि 6 यामध्ये तो काय सांगतो नीट ऐका. नीतिसूत्र 3रा अध्याय वचन 5 आणि 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. तू आपल्या अगदी मनापासून, अर्धवट मना नाही, पूर्ण मनाने अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. बऱ्याच वेळेला आम्ही कधी कधी देवात असताना, प्रार्थनेत असताना, कधी कधी आजकालची पिढी स्वतःच्या बुद्धीवर खूप अवलंबून आहे. आणि ज्यावेळेस स्वतःच्या बुद्धीने ज्यावेळेस त्या खस्ता खाव्या लागतात, त्यांना फिरून परमेश्वराला शरण यावं लागतं. आजच्या या पिढीमध्ये बुद्धीला खूप महत्व आहे. सॉफ्टवेअरचा जमाना आहे. लहान मुलांना आम्ही आज पाहतो, जे आम्ही अपेक्षा करत नाही त्याहून ते पुढच्या लेवलला आहेत. ज्या वयामध्ये खेळायचं वय त्या वयामध्ये त्यांना लवेरिया होत आहे. अशा काही गोष्टी आमच्या आजूबाजूला आम्ही पाहतो. म्हणून या ठिकाणामध्ये ज्ञानाचा बादशाह म्हणत आहे, तू अगदी मनापासून परमेश्वरावर आपला भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू भले ज्ञानी असशील, तू बुद्धिमान असशील, परंतु परमेश्वराचं वचन हे आहे, ज्ञानास लाजवण्यासाठी तो मूर्खांचा उपयोग करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या शिष्यांची निवड केली त्यापैकी कुठलाही शिष्य कुठल्या विद्येने पारंगत नव्हता. अशिक्षित लोक होते, गुलाम लोक होते, साधारण लोक होते. पण मी ज्यावेळेस पाहतो, जो ज्या पेत्राला लिहिता येत नव्हतं, परंतु त्या पेत्राने आपला असिस्टंट मार्क याच्याकडून त्याचे पत्र लिहिले. पण त्या पत्रावरती आज ज्ञानी लोक PhD करत आहेत. अशिक्षित माणसाने पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले पत्र, पेत्राचं पहिलं पत्र, पेत्राचं दुसरं पत्र, हे लिहिणारा व्यक्ती त्याच्या पत्रावरती लोक PhD करत आहेत, जो अशिक्षित आहे. म्हणून बायबल सांगते की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात, बोला सर्व मार्गात, सगळे म्हणतील सर्व मार्गात, सर्व मार्गात. मग तुमचा कुठला मार्ग आहे? तुम्ही शिक्षण घेणारे विद्यार्थी असाल, तुम्ही घर चालवणारी हाऊसवाईफ असाल, तुम्ही बिझनेस करणारे बिझनेसमॅन असाल, तुम्ही नोकरी करणारे तुम्ही नोकरदार असताल, तुम्ही सामाजिक काम करणारे असाल, तुम्ही सेवा करणारे असाल, जे काही करणारे असाल, जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आमेन. आमेन. त्याचा आदर करणं म्हणजे त्याला शरण येणं. कधी कधी आम्ही आमच्या मार्गामध्ये आम्ही आमच्या अनुभवाने खूप विचार करतो. मला माहिती आहे ना, मी करू शकतो, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टींनी मी करू शकतो. परंतु बायबल सांगतं की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. त्याचा आदर करणं म्हणजे मी जिथं घर चालवत आहे, जिथं नोकरी करत आहे, जिथं बिझनेस करत आहे, जिथं शाळा कॉलेजमध्ये आहे, जिथं सेवा करत आहे, तिथं मला देवाचे नेत्र निरंतर पाहत आहे. तिथं माझा देव मला पाहत आहे की मी काळं पांढरं करतोय का पांढरं पांढरच करत आहे. मी कोणत्या पद्धतीने माझं काम करत आहे. मी फक्त माझ्या मालकासमोर फक्त एक दिखाव्याचं जीवन जगतोय का? याचा अर्थ मी जिथे कुठे आहे सर्व मार्गात मी खऱ्याने, ढोंगीपणाने नव्हे, खऱ्याने माझं पाऊल टाकलं पाहिजे. माझ्या सर्व मार्गामध्ये मी जर त्याचा आदर करतो तर बायबल सांगते की तेव्हा तो तुझा काय होईल? काय होईल? थोडं जोरात. तुम्हाला मार्गदर्शक स्वतः पवित्र आत्मा प्राप्त आहे. पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये, तुमच्या मंदिरामध्ये, शरीररूपी मंदिरामध्ये वास करतो. आणि तो तुमचा मार्गदर्शक केव्हा होईल? तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धीने नाही. आज जगामध्ये खूप बुद्धिमान बायबल स्कॉलर्स आहेत,
खूप ज्ञान घेऊन बसलेले आहेत, त्यांना सर्व भाषेची शब्दाचा अवगत आहे, परंतु आज त्यांना मार्गदर्शन नाहीये, म्हणून ते इकडून तिकडं भटकत आहेत. पण ज्या वेळेला मी माझ्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर म्हणजे सगळं बाजूला ठेवून माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझं चातुर्य, माझी ओळख, माझा अनुभव हे सगळं बाजूला करून ज्या मी स्वतःला शून्य करतो, त्यावेळेला परमेश्वर माझा मार्गदर्शक होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखी एक गोष्ट आपण पेत्राच्या पत्रातून पाहूया की परमेश्वराला शरण येणं म्हणजे नेमकं काय. पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 6 आणि 7. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, नम्र व्हा, स्वतःला शून्य करा, त्याच्या अधीनतेमध्ये जा. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी, म्हणा योग्य वेळी, जोरात योग्य वेळी. आज तुम्हाला तुमची योग्य वेळ माहित नाहीये. या जगातला कुठला सेवक, कुठला भविष्यवक्ता, आज जे जगामध्ये सगळे भविष्यवक्त्यांचा सुळसुळाट चाललेला आहे ना, कुठलाच भविष्यवक्ता तुमची योग्य वेळ सांगू शकत नाही ख्रिस्त येशू शिवाय. ख्रिस्त येशूचं वचन सांगतं की जर तू माझ्या पराक्रमी हाताखाली जर तू लीन होशील, तर तो म्हणतोय की योग्य वेळी तुम्हास उंच करावे. आमेन. काय करावे? उंच करावे. कदाचित आज कुठल्या तरी खड्ड्यात पडल्याची अवस्था असेल. कदाचित इथं बसलेली बहीण, इथं बसलेला भाऊ, तरुण तरुणी आज वर्षानुवर्ष त्याच जागेमध्ये आहे, परिस्थिती बदलत नाहीये. त्या व्यक्तीने आपला विचार करावा की का मी देवाला खऱ्या अर्थाने शरण गेलोय का मी देवाला खऱ्या अर्थाने माझं जीवन मी समर्पित केलंय का. देवाला शरण जाणं म्हणजे काय, तर देवाला शरण जाणं म्हणजे बायबल सांगतं की त्याच्या पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन होणं गरजेचं आहे. ती योग्य वेळ येते, त्या योग्य वेळेला जगाच्या किती लोकांनी तुमचे पाय खेचले तरी कुणी तुम्हाला थांबवू शकणार नाही. ज्या लोकांनी तुच्छ लेखिले, ज्या लोकांनी अपमानित केले, ज्या लोकांनी नुकसान केले, ज्या लोकांनी चुकीचं समजले, त्याच लोकांसमोर ती योग्य वेळ येते, परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला उंच करतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण त्या योग्य वेळेसाठी गरजेची गोष्ट काय आहे, मला प्रति दिवशी माझ्या स्वतःच्या गोष्टीला नाही, कुठल्या मनुष्याला नाही, कुठल्या अधिपतीला नाही, तर मला सांगू द्या, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रति दिवशी शरण जाणं हे खूप गरजेचं आहे. कदाचित प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तरी प्रार्थना जीवन बंद करू नका. कदाचित तुमच्या मनासारखं घडत नाही तरी आराधना बंद करू नका. कदाचित काही उत्तर मिळत नाही तरी परमेश्वराचं वचन वाचणं बंद करू नका. ते सातत्याने चालू ठेवा. अशा पद्धतीने जो शरण येतो त्याची योग्य वेळ ज्यावेळेस येते, त्या योग्य वेळेला खूप 1 सेकंद सुद्धा खूप मोठा वेळ होऊन जातो. त्या 1 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये परमेश्वर त्याला उंच करीतो. आमेन. पुढं त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. काय घेतो? आम्ही आमच्याच काळजीमध्ये आहे, आम्हाला आमचीच काळजी आहे, आम्ही आमच्याच गोष्टीचा विचार करतो. परंतु तुम्ही हे विसरू नका, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवता तो येशू केवळ तुमचा देव नाही तर देवाबरोबर तुमचा बाप आहे. केवळ बापच नाही तर तुमचा चांगला मित्र पण आहे. हालेलुया. आणि मला सांगू द्या की एक बाप, एक मित्र निश्चित आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्यास समर्थ आहे. हालेलुया. पुढे तो म्हणत आहे की त्याच्यावर तुमच्या सर्व चिंता टाका. काय म्हणतो? जर तुम्ही त्याच्यावर चिंता टाकत नाही, त्याच्यावरती अवलंबून राहत नाही, आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करत नाही, तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होत नाही, तर शरण येणारा व्यक्ती त्याची ओळख ही आहे, तो पूर्ण झुकलेला असतो, तो टाईट नसतो, तो अहंकारी नसतो, तो आपल्या जीवनामध्ये देवासमोर नतमस्तक होतो आणि आपल्या सर्व गोष्टी सोडतो. म्हणतो, देवा मी आता काही करू शकत नाही, मी तुला शरण आलोय आणि माझा विश्वास आहे की मी तुला शरण आलोय, तू माझी परिस्थिती बदलणारा देव आहे. एक वचन वाचूया, स्तोत्र 74. काय सांगतं स्तोत्र 74? आज फक्त आपण
देवाला शरण येणं म्हणजे काय यावरती थोडं समजून घेऊया आणि मग पुढील आपण एपिसोडमध्ये आपण एक एक कॅरेक्टर जसे आपण पाहतो तसे एक एक बायबलचे कॅरेक्टर पाहणार आहोत. वाचा. तुला शरण येणारे नीट ऐका. देवाला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावो. सर्वजण देवाच्या ठाई आनंद व उल्हास पावोत. तू सिद्ध केलेला तारण हा, प्रिय मानणारे, तू सिद्ध केले तारण प्रिय मानणारे, देवाचा महिमा वाढो देवाचा महिमा वाढो असे सतत म्हणो. असे सतत म्हणो. आमेन. आमेन. हालेलुया. आणखी एक वचन वाचूया. स्तोत्र 77:2 77:2 साम 77 वर्स 2 काय सांगतं? माझ्या संकटाच्या दिवशी माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो. मी कुणाला शरण गेलो? प्रभू. अधिपतीला शरण गेलो का? मी मनुष्याला शरण गेलो का? मी माझ्या ज्ञानाला, माझ्या बुद्धीला, माझ्या ताकदीला, माझ्या शक्तीला, माझ्या धनाला, या गोष्टीला मी शरण गेलो का? स्तोत्रकर्ता म्हणतो संकटाच्या दिवशी मी आपल्या परमेश्वराला शरण गेलो. रात्री माझा हात हा, पसरलेला राहिला, माझा हात पसरलेला राहिला, तो ढिल्ला पडला नाही. तो माझा हात ढिल्ला पडला नाही. माझा जीव सांत्वन पावेना. माझा जीव सांत्वन पावेना. मी देवाचे स्मरण करून करून व्याकुळ होतो. बस. पण तो सुरुवात काय म्हणतो? संकटाच्या दिवशी मी परमेश्वराला शरण गेलो. आम्ही आज ज्या गोष्टीवरती अध्ययन करतोय, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर चिंता काळजांमध्ये असाल तर तुम्ही शरण येण्याच्या विरुद्ध जर कुठली वृत्ती असेल, शरण येण्याच्या विरुद्ध जर कुठला स्वभाव असेल तर तो स्वतःची चिंता स्वतः करणं. जो देवाला शरण येतो तो आपल्या जीवनामध्ये आपल्या चिंता काळज्या प्रभूवरती टाकतो, कारण त्याच्याकडे एक साक्ष असती, ज्याने मला सोडवलं, जो मला सोडवत आहे तो मला सोडवणारी आहे. आमेन. ज्याने भूतकाळात मला सोडवलं तो वर्तमानातही सोडविल आणि भविष्यातही सोडविल. आम्ही कधी कधी देवाला शरण येण्यामध्ये कधी कधी आमचा अनुभव आड येतो. देवाला शरण येण्यामध्ये कधी कधी आमचा हट्ट आड येतो. देवाला शरण येण्यामध्ये आम्हीच आमची चिंता करतो, आमची चिंताही आड येते. पण स्तोत्र 34 मध्ये खूप सुंदर उदाहरण देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीविषयी दिलेलं आहे. जाऊया आपण तिथं. स्तोत्र 34 आणि खूप सुंदर तुलना केलेली आहे. स्तोत्र 34 याचा पहिले 4 वचन वाचू, मग 10 वचन वाचा. मी परमेश्वराला शरण गेलो. मी हे लिहिणारा दावीद म्हणतोय, तो एक वैभवी राजा आहे, त्याच्याकडे सगळं काही आहे, सगळ्या गोष्टीने संपन्न आहे, प्रत्येक गोष्टीचा त्याच्याकडे पुरवठा आहे. परंतु तो म्हणतोय मी माझ्या कुठल्या सेनापतीला नाही, माझ्या सेनेला नाही, माझ्या ओळखीला नाही, माझ्या वैभवाला नाही, तर मी परमेश्वराला शरण गेलो. मी परमेश्वराला शरण गेलो हा, आणि त्याने माझा स्वीकार केला. जो परमेश्वराला शरण जातो परमेश्वर आजही त्याचा स्वीकार करतो. हालेलुया. कदाचित या 2024च्या 1 जानेवारी पासून कदाचित मी माझ्या मनमानीने जगत आहे, माझ्या हट्टी स्वभावाने जगत आहे, मी माझ्या चिंता काळज्या मी स्वतःच करत आहे, माझं प्रार्थना जीवन मी सोडून टाकलेलं आहे, कदाचित मी चर्चला येणं बंद केलेलं आहे, मी परमेश्वराच्या राज्यामध्ये काम करत नाहीये. तर आज परमेश्वर म्हणत आहे या सगळ्या गोष्टी सोड, मला शरण ये. मी दाविदाचा स्वीकार केला, मी तुझाही स्वीकार करेन. आमेन. हालेलुया. आमेन. हा, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. सर्व भयापासून म्हणा, सर्व भयापासून. सर्व भयापासून. हे शब्द मी तुम्हाला रिपीट का बोलायला लावतो? आज इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं भय आहे. त्याच्यापैकी सगळ्यात मोठं भय काय माहितीये का? माझं भविष्य काय, माझ्या परिवाराचं भविष्य काय, माझं करिअर काय, माझी पुढची पोझिशन काय, माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी शिकत आहे त्याचं पुढचं भविष्य काय, मूल जन्माला आलं त्याचं भविष्य काय, लग्न होत नाही त्याचं भविष्य काय. प्रत्येक व्यक्ती भविष्याच्या चिंतेने ग्रस्त आहे. परंतु बायबल सांगतो, दावीद म्हणतो की मी त्याला शरण आलो, त्याने माझा स्वीकार केला. एवढंच नाही, मला माझ्या मनामध्ये जे काही भय घेऊन मी चाललोय त्या भयातून मला त्यांनी सोडवलेलं आहे. जो परमेश्वराला शरण येतो, परमेश्वर त्याच्या जीवनात 2 गोष्टी करतो, त्याचा स्वीकार करतो व त्याला भयातून मुक्त करतो.
हालेलुया. त्याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते उत्तम उदाहरण ते आहे तो उधळ्या पुत्र. आम्हाला उधळ्या पुत्राची गोष्ट माहित आहे. त्याने आपल्या बापाकडून आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा घेतला आणि तो अर्धा वाटा घेऊन आपल्या मित्रमंडळीला घेऊन जगामध्ये उधळ्याला गेला, म्हणून त्याला उधळ्या पुत्र म्हटलेलं आहे. सर्व संपत्ती उडवली, सर्व धन दौलत संपली आणि बायबल सांगतं जसा पैसा संपला तसे मित्र सोडून गेले आणि त्याच्या जीवनात एक मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये त्याला खायला अन्न देखील नव्हतं. डुकरं जे खातात ते खाऊन पोट भरून राहू हा विचार करून तो डुकरं सांभाळायला गेला. परंतु डुकरं जर तुम्ही पाहिलं त्याला टाकल्याबरोबर ते एका क्षणा हवेनेच सगळं ओढून घेतात, जीभ तर लांबच राहिली. डुकरं जे खातात ते अन्न त्याला मिळाला. मग तेव्हा तो शुद्धीवर आला. माझ्या बापाच्या घरी नोकरांना चांगली भाकर मिळते, चांगली वेलचेल आहे. आणि तेव्हा तो आपल्या बापाला शरण येतो, म्हणतो मी जाईल आणि बापाला म्हणेल बापा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. त्याने आपल्या बापाला शरण आला. बापाने त्याला दरवाजापाशीच पाहिलं आणि जवळ जाऊन त्याला मिठी मारून हे दर्शक दिलं की मी तुझा स्वीकार करतो. त्याच्यामध्ये एक भीती होती की माझा बाप मला पुत्र म्हणून ठेवल का नाही ठेवल. तो म्हणतो बापाला की मी पुत्र बनण्याच्या लायकीचं नाही, तू मला नोकर आणि गुलाम बनवून ठेव. पण त्या बापाने त्याला त्या भयातून सोडवलं आणि पुन्हा पुत्रत्वाचा अधिकार देऊन त्याला नवीन झगा घातला, त्याच्या पायात नवीन चपला घातले, त्याच्या हातामध्ये पुन्हा ती सोन्याची अंगठी घातली आणि त्याच्यासाठी पूर्ण शहराला मेजवानी पण दिली. हालेलुया. असं कोणी आहे का की ज्याने उधळ्या पुत्राप्रमाणे त्या बापाच्या विरुद्ध बंड केलंय का, त्या बापाला महत्व दिलं नसल. दावीद महाराज आम्हाला संदेश देत आहे, मी परमेश्वराला शरण गेलो, त्या परमेश्वराने बापाप्रमाणे माझा स्वीकार केला आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडवलं. हालेलुया. पुढचं वचन काय सांगतं, 10 वचन लक्षपूर्वक ऐका. इथं आपण शेवट करणार आहोत. तरुण सिंहासही वान पडते. तरुण सिंहासही काय पडते, वान पडते. आम्ही डिस्कवरी चॅनलला पाहतो तरुण सिंह अगदी आरामात आपली शिकार करतो. तरुण सिंहामध्ये इतकी ताकद असते की तो एका तासामध्ये असं सांगण्यात येतं 1 तासामध्ये 120 किलोमीटरच्या स्पीडनी तो पळतो. आणि त्या स्पीडनी कितीही पळणारा हरिण असो त्याला बरोबर तो शिकार करतो. परंतु या ठिकाणामध्ये बायबल सांगतं तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, तो उपाशी मरतो. पुढं पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. म्हणा चांगले वस्तू. चांगल्या वस्तू प्रत्येक जणाच्या विचारामध्ये वस्तूच आहे सध्या. घरामध्ये हे पाहिजे, घरामध्ये ते पाहिजे, हातामध्ये ते पाहिजे, शरीरावर ते पाहिजे, पायात हे पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाची ब्रँड माहिती आहे, काय घालायचं, काय पांघरायचं, काय आणायचं, प्रत्येक वस्तूच्या मागे आहे. पण बायबल सांगतं तरुण सिंहासही वान पडते, त्याला कमी पडते, त्याची उपासमार होते. परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला शरण जाण्यासाठी तुम्हाला तुमची ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचं चातुर्य सर्व बाजूला ठेवावं लागतं. परमेश्वराला सांगावं लागतं परमेश्वरा माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आम्ही कधी कधी आमच्या इच्छेला परमेश्वराच्या इच्छेपेक्षा खूप महत्व देतो आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की काय हरकत नाही, आमच्या बुद्धीने आमच्या ज्ञानाने सर्व काही होऊन जाईल. एक लास्ट वचन वाचून आपण थांबूया. स्तोत्र 55:22 परमेश्वराला शरण जाण्याचा हे पण एक उत्तम उदाहरण आहे. वाचूया स्तोत्र 55:22. तू आपला भार परमेश्वरावर टाक. काय टाक, आपला भार. म्हणा भार, ओझ. येशू ख्रिस्त काय म्हटलं की अहो कष्टी व ओझ्याने काय करा, तुम्ही आपला भार मजवर टाका. तेच सांगत आहे स्तोत्र करता. पण तू आपला भार परमेश्वरावर टाक, हा, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. आज प्रत्येक जण म्हणतो माझा पाठिंबा कोण आहे का नाही, माझा पाठिंबा कोण आहे का नाही, माझ्या सपोर्टला कोणी आहे का नाही. ज्याला वाटतं की परमेश्वर त्याचा पाठिंबा व्हावा, परमेश्वर त्याच्या मागे उभा राहावा, परमेश्वर त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये लीड करावं, तर त्याने आज निर्णय घ्यावा की मी आज परमेश्वराला शरण जाईल.
लोक काय म्हणतात, लोकांनी तुमच्याविषयी काय विचार केलाय, आज तुमच्या जीवनामध्ये काय आहे याचा विचार करू नका. आज हा विचार करा, का मी देवाला शरण येणारा व्यक्ती आहे का? जो देवाला शरण येतो, बायबल सांगतं त्याला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. हालेलुया. याचा अर्थ म्हणजे तुम्हाला परमेश्वर एकदम टाटा बिर्लाच्या लेवलला नेऊन बसवल, मी त्याविषयी सांगत नाही. आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तो आमच्या गरजा पूर्ण करतो. म्हणून प्रार्थनेमध्ये आम्हाला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये शिकवलं, आमची रोजची भाकर, आजची भाकर का उद्याची भाकर, म्हणजे रोजच्या भाकरेसाठी मला देवाला शरण यायचे. उद्याचा दिवस दाखवला तर परत रोजची भाकर. पण आजच्या जगामध्ये मनुष्य देवाकडून गरजा पूर्ण करून घेण्यापेक्षा मोठमोठ्या मागण्या ठेवलेल्या आहेत. तो कुठला किराणा मालचं लिस्ट घेऊन, तो कुठला मारवाडी त्याला कोणी देतं, एवढी लिस्ट पूर्ण करा. काही लोकांची प्रार्थना कमी, लिस्ट खूप मोठी आहे. मी देवाकडे कोणत्या दृष्टीने येतो? बायबल सांगतं की जर मी माझा भार परमेश्वरावर टाकतो तर तो माझा पाठिंबा होतो. आणि पुढे असं दिलेलं आहे की नीतिमानाला तो कधी ढळू देणार नाही. यातून काय शिकायला मिळतं? जो परमेश्वराला शरण येतो त्या व्यक्तीची एक ओळख आहे, तो व्यक्ती नीतिमान असतो. हालेलुया. नीतिमान व्यक्तीची ओळख ही आहे, तो स्वतःचं ओझं स्वतःवर घेत नाही, तो स्वतःचं ओझं स्वतः वाहून नेत नाही. तो आपल्या सर्व चिंता काळज्या परमेश्वरावर टाकतो. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करतो. तो परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होतो, कारण त्याला माहितीये योग्य वेळी माझा देव मला उंच करणार आहे. आमेन. हालेलुया.